की आपण कितीही नावलौकिक मिळवला तरी आपल्या आईचं स्ट्रगल फक्त 3 वाक्यापुरतं असतं. पोरग जेवलंय का, पोराची झोप झालीये का, आणि पोराला काही त्रास तर नाही ना. ह्या 3 वाक्याच्या पलीकडे आपल्या आईला दुसरं काहीही सुचत नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला आईवरची ती कविता लिहिली की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आज प्रत्येकाने कमवणाऱ्या न कमवणाऱ्या तरुण वयातल्या कुठल्याही वयातल्या माणसांनी आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? बरं, आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? तुम्ही सांगा. तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? आई सारखी करत असते, पोराला पाहिजे ते मिळू दे, पण पोरांनी आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, जे आपण करत नाही, आई करते. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काहीही नाही केलं पोरांनी, तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, कधी नशिबापुढे, दैवापुढे, देवापुढे की याचं चांगलं होऊ दे. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा न, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा न. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. त्यामुळे नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. आजच्या काळामध्ये खूप स्पर्धा आहे, डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, पण नका करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. आज मला यांच्याकडे बघून फार मनापासून बरं वाटलं की आपणही ज्या पद्धतीने कुटुंबाला मान देऊन आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो ते फार महत्त्वाचं आहे. आज माझे बरेच मित्र मला म्हणतात की तू शूटिंग करताना, नाटकाचा प्रयोग सुरू करताना आजही आईवडिलांना फोन करतो, तू आता वयाने मोठा झालास. पण मला आधार वाटतो की आईवडिलांना फोन केल्यानंतर माझं जे काम आहे ते काम चांगलं होईल याचा विश्वास मला वाटतो. वेगवेगळे विषय हाताळताना कविता करण्याचा प्रयत्न करत असतो. मध्यंतरी मी टकल्यांवरती एक कविता केली होती. आज तुमच्या गावामध्ये जेवढे पांढरे सदरे घातलेले आहेत तेवढे टकलेही आहेत, हे मी पाहिले. कुंडलमधले लोक विचार खूप करतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे. टकल्यांवरती कविता करताना माझे वडील मला म्हणाले ही कविता थोडी रिस्की आहे, अंगलट येऊ शकते. मी त्यांना म्हटलं 2-4 वर्षात मलाही पडणार आहे, तेव्हा मी स्वतःसाठी म्हणेन, आज दुसऱ्यासाठी म्हणतो. बघा ही टकल्यावरची कविता तुम्हाला आवडते का? मध्यंतरी लिहिली होती की जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकलं असतं. बरं, टकल्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत बघा. जसे लाडवाचे प्रकार असतात, नाचणीचे, बेसनाचा, तसं टकल्याची व्हरायटी आहे. फक्त एक कृपा करा, विनंती आहे की टकल्यावरची कविता ऐकताना आजूबाजूला बघू नका, नाही तर सादर करायचो मी आणि अंगलट यायची तुमच्या. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकलं असतं. बरं, असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं, बापाच्या आधीच पोरांचं आजकाल लवकर शहाळं पिकतं. बरं, टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. तुम्ही नीट निरीक्षण करा, टकल्याला स्वतःच्या टकलेपणाचा अजिबात प्रॉब्लेम नसतो, बाजूच्याला इंटरेस्ट असतो. अरे हे टकलंही काय की तुला करायचंय काय, तू गपचूप बस ना. टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो, भोवतालचे त्याला छळतात. गेले रे केस म्हणून उरलेले उपटून काढतात. पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू. तुम्हाला काय माहित पुरुषांची व्यथा, जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन, केस लागतात गळू. वेगवेगळ्या आकारात उघडी पडते गुळगुळीत टाळू. काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते. बघून घ्या, 4-5 घासणी आहेत आपल्या मंडपात. काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते, तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते. काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते. काहींना मागे असा खड्डा जणू विहीरच खणली जाते. काहींचं घर जातं पडून, फक्त कंपाऊंड वॉलच राहते. बरं, काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा. काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडूच दिसावा. असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा. पण आता नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं, आहे की नाही? नवीन उपचार आलाय म्हणे, ट्रान्सप्लांट करून रोवायचं. हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं, नांगणामध्ये लावायचं.
अहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय? निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय? लाखो रुपये खर्च करून रूप पैशात का मोजायचंय? निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं, त्याच्यात काय लाजायचंय? असो, पण उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये. सगळं म्हणल्यावरच माफी मागायची पद्धत असते आपल्याकडे. उगाच एखाद्याला जिव्हारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणावं वाटलं टकल्याला तरी ए टकल्या असं म्हणू नये. तर अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता लिहिण्याचा आनंद असतो, कारण मराठी भाषेची ती जादू आहे. आणि हे सगळं वाचनामुळे शक्य झालं, मराठी भाषेमुळे शक्य झालं. पण मराठी भाषेचा गोडवा जितका छान आहे तेवढी मराठी भाषा बोलायला द्वयर्थी सुद्धा खूप आहे. आजकाल आमच्या नाटकाच्या प्रयोगानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक भेटतात. ते काय बोलतात याचा आम्हाला लागणारा अर्थ आणि त्यांच्या मनातला अर्थ याचा काहीच संबंध नसतो. मध्यंतरी काय झालं, आमचा तू म्हणशील तसं नाटकाचा एक प्रयोग चालू होता. त्या नाटकामध्ये माझी भूमिका, माझं जे काम आहे ते खूप धिंगाणा घालणार आहे, एनर्जी आपण वापरतो, खूप एनर्जेटिक काम आहे. तर एकदा काय झालं, नाटकाच्या मध्यंतराच्या जवळ येता येता मला जरा छाती धडधडायला लागलं आणि घाम फुटला. बरं, आपल्याला कळतं ना की आलेला घाम आणि फुटलेला घाम ह्याच्यातला फरक आपल्याला कळत असतो. मला घाम फुटला होता आणि धडधड व्हायला लागलं होतं. तर आमच्या एका कर्मचाऱ्याने अनाऊन्स केलं की संकर्षण कराडेंना त्रास होतोय, जरा कोणी डॉक्टर असेल तर त्यांनी पटकन मागे या. तर मी खुर्चीवरती बसलो, दीर्घ श्वास. बरं, कर्मधर्म संयोगानं होतं काय, आपण इंटरनेटवरती वाचलेल्या बातम्या आणि घडणारी घटना याचं साधर्म्य असतं. आपण सकाळीच वाचलेलं असतं 35 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, आणि तसंच आपल्याला नेमकं होत असतं. मग भीती वाटते, आपल्यालाही धडधडते, काय होतंय बाबा. मग एक माणूस आला धावत पळत, अगदी काळजीने आला. मला म्हणा, बाकीच्यांना विचारलं कुठे आहेत संकर्षण कराडे, कुठे आहेत? तर ते म्हणाले का इथं बसलेत. माझ्या जवळ आला, मला म्हणाला काय होतंय तुम्हाला? म्हटलं धडधडत आहे आणि घाम येतोय. तर मला म्हणाला कुठं धडधडतंय? मी म्हटलं अजून तरी माझ्या शरीरात धडधडायची हीच एक जागा आहे बाबा, अजून तर वेगळ्या जागी कुठं धडधडलं नाही. मग अजून काय त्रास होतोय? म्हटलं घाम येतोय. मला म्हणाला काही बीपी शुगरचा त्रास? म्हटलं नाही. काही व्यसन आहेत का, सिगरेट दारू? म्हटलं अजिबात नाही. अजून काय त्रास होतोय? म्हटलं धडधडते आणि घाम येतोय. सकाळी काय खाल्लं होतं? म्हटलं घरचं जेवलो होतो. बरं, मग मला म्हणाला एखाद्या डॉक्टरला दाखवा ना. मी म्हटलं मग तुम्ही कोण आहेत? मला म्हणलं नाटकाचा पहिला अंक झाला, मी सेल्फी घ्यायला आलो होतो. सेल्फीनं तर दुनिया एवढी पागल झाली, तुम्हाला खरं सांगतो. अर्ध नाव आमचं माहितीही नसतं, पण सेल्फी घेण्यासाठी लोक पुढे येतात. तर असेही प्रसंग अशाही नाटकाच्या वेळेला घडतात. जनरली काय होतं, महिला मंडळी सुद्धा भेटायला येतात. त्यांनी निवडलेले कौतुकासाठी निवडलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचाही संबंध नसतो. हे सांगण्याचा मतितार्थ एवढ्या करता की प्रेक्षकांच्या भेटण्यावरती एक मध्यंतरी कविता लिहिली होती, ती तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. महिला मंडळी भेटायला येतात, त्या म्हणतात अहो काय मस्त केलं तुम्ही, छान स्टॅमिना आहे तुमचा. आता आपले वेगळेच इंडिकेटर लागतात. पाहण्यासारखा चेहरा तिच्या नवऱ्याचा होतो. अगं काय बोलायली ग, जरा दमान बोल ना. बरं, त्या थांबतही नाही, त्या दूर पुन्हा म्हणतात मस्त केलं यांनी, छान स्टॅमिना आहे, आपण पुरा येऊ. अहो कुठंतरी भूमिका म्हणा, कलाकृती म्हणा. बोलताना मराठी भाषेची गंमत एवढी होते, त्यामुळे मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीवरती ही कविता लिहिली होती. बघा तुम्हाला पटतीये का, की कार्यक्रमाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. म्हणजे हा कार्यक्रम रंगला नाही रंगला तरी काही फरक पडत नाही, नंतर जे भेटून लोक बोलतात त्याची फार मजा असते. कार्यक्रमाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात. काही लोकांना इतकी हौस असते शेख्यांड जोर लावून करायची, त्यांना असं वाटतं तालमीत कळवलेलं सगळी ताकद आपण या शेख्यांमध्येच लावली पाहिजे. प्रयोगाच्या कार्यक्रमाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा, प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात, कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते, माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. तुला मरायचं तू मर ना, तू मला कशाला घेऊन मरतो, शेवटचा कशामुळं? मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात, काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे? फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे? काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात. ही पण सवय काही लोकांना असते, तुम्हाला बघा आठवतायत का? काही येऊन बोलतात फार उत्तम, जे म्हणायचं तेच म्हणतात, पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात. त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो, त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो. काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की, ही काय मागणी आहे फोटो काढताना? जवळ या की काय आग्रह आहे? हे कडवं मी का लिहिलं माहितीये का? जनरली महिला मंडळी जेव्हा फोटो काढायला येतात तेव्हा मी असा उभा राहतो, हातावर हात ठेवून. एकदा एक मॅडम मागे आल्या, मला म्हणे सर असं नका उभा राहू, अंगावर हात टाका. आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो? मी तरीही म्हणलं अहो ताई मी कशाला, तुमचा नवरा सोबत आहे, त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला. ते सेल्फीसाठी एवढं येडं होतं, ते मला म्हणे सर मी फोटो काढतो तुम्ही टाका अंगावर हात.
म्हणून लिहिलं. काही भेटायला येऊन म्हणतात, सर जवळ या की, हे आमचं बाळ आहे, याला तुम्ही कडेवर घ्या की. आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं? अहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं? पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे की नाही? प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत, आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे? त्यामुळे जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. हे वचन आहे की जोवर श्वासात श्वास आहे मी मनोरंजन मोलाचं देईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, हो मी पुन्हा येईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईन. हे सगळं शक्य का होतं? तर आपल्या मराठी भाषेमुळे, मराठी वाचनामुळे होतं आणि निरीक्षणामुळे होतं. निरीक्षणामध्ये माणसं एवढी वेगवेगळी भेटतात. आज समाजामध्ये मगाशी लाड सरांनी भाषणामध्ये तरुणांना खूप काही गोष्टी सांगितल्या. खरंच आज तरुणांकडे पाहिल्यानंतर तुमच्या भोवताली कोण माणसं आहेत याच्यावरती ठरतं तुम्ही पुढे काय होणार आहात, की तुमच्या आयुष्यात काय येणार आहे. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, व्हॉट यू आर डुईंग विथ व्हॉट यू हॅव डिटरमाइन्स व्हॉट यू विल गेट इन द फ्युचर. तुमच्या आत्ता हातामध्ये जे आहे त्याच्याशी तुम्ही कसं वागता आहात त्याच्यावरती ठरतं तुमच्या हातात उद्या काय येणार आहे. त्यामुळे तुमची संगत निवडताना, माझ्यापेक्षा आज अनुभवाने वयाने खूप मोठी माणसं आहेत, पण जे तरुण ज्यांच्या घरी आहेत, संगतीचा परिणाम फार महत्त्वाचा आहे. माझ्या सुदैवाने मला माझ्या घरातली माणसं, घराच्या बाहेरची माणसं इतकी चांगली भेटली की ज्यांनी मला कामासाठीच धडपडायची सवय लावली, ज्यांनी मला कामासाठीच अहोरात्र जागायची सवय लावली, ज्यांनी मला कामासाठी कितीही प्रवास झाला तरी न थकण्याची सवय लावली. त्यामुळे तुमच्या भोवतालची माणसं चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. मध्यंतरी आई आणि मुलाच्या संवादावरती मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्यातनं आजच्या तरुणांना काही घेता आलं तर बघा, ह्या ओळी तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा, ह्या ओळीमध्ये एक गोष्ट आहे. तुमच्यापैकी किती लोकांच्या घरी दिवा लावता संध्याकाळी? दिवा लावता तुम्ही संध्याकाळी. तर या कवितेचं नाव आहे तिन्ही सांजेचा दिवा. तुमच्या घरात जर काही तरुण मुलं असतील तर त्यांना ही कविता नक्की सांगा. किंवा तुम्हाला जर कधी असं वाटत असेल की आज स्पर्धा आहे, याचं दुकान माझ्यापेक्षा जास्त चालतं, त्याच्याकडे माझ्यापेक्षा फॉर्च्युनर मोठी आहे, माझ्यापेक्षा त्याच्याकडे जमीन जास्त आहे, तर स्पर्धेचा ज्यांना त्रास होतो त्या कुठल्याही मुलांनी ह्या ओळी ऐकल्या तरी तुम्हाला उत्तर मिळायची शक्यता आहे. बघा, आणि होतं असं काय की जगामध्ये आपण सगळ्यांसमोर आपली पत राखण्याच्या नादामध्ये, इमेज राखण्याच्या नादामध्ये आपण जगासमोर कधीही वाईट बोलत नाही. आपण आई वडिलांसमोर येतो आणि तिथं वाईट बोलतो, त्यांना दोष देतो, त्यांच्याशी भांडतो किंवा बायकोशी भांडतो. म्हणून मी एकदा लिहिलं होतं की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं. बघा, या कवितेमध्ये एक गोष्ट आहे, तुम्हाला जर पटली, आवडली तर तुम्ही नंतर सांगा मला, की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडीयस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस. आईला म्हणाला बरं का पोरग, धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं, बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं. म्हणाला, खोटारडीयस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आशीर्वाद देताना तू काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं, हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. जनरली आई हेच करते, पोरग तणतण करत आलं की आधी पाणी देते, शांत हो म्हणते. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा, का पोटात यांच्या कळ. बरं, वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. हे नेहमी होतं की आपण वाईट वागत नसतानाही वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्न नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर, दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर.
आई दुसरा काय सल्ला देणार आहे की तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर, दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर, आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तर आज हे समजून घेणं, हे सामावून घेणं फार महत्वाचं आहे की आपली स्पर्धा आपल्याशी करत राहणं फार महत्वाचं आहे. काल मी कसा होतो च्या बदल्यात उद्या मी कसा असणार आहे, आणि च्यापेक्षा मी परवा कसा होणार आहे याची स्वप्न आपणच पाहिली पाहिजेत. आणि ती पाहताना आपण चुकलो तर आपल्या आई वडिलांनी इतकं हक्काचं कान धरणारं दुसरं कोणीही नाही. त्यामुळे घराघरातल्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या मुलांसाठी किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना हे फार महत्वाचं आहे. माझ्या क्षेत्रामध्ये काम करताना सुद्धा असे अनेक अनुभव मला येतात की जिथे माझा कॉन्फिडन्स डाऊन, मी पण विचार करतो की आपलं गाव छोटंसं आहे परभणी, आपल्याला इंग्लिश नीट येत नाही. मी इंग्लिश जेव्हा मला अजून आत्ता आहे त्याच्यापेक्षा तोडकं मोडकं यायचं तेव्हाचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. मला एकदा खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला इंग्लिशमध्ये. मला म्हणाले तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमच्या कपड्यांची मापं जरा फोनवरती सांगा. आणि त्या असं मला म्हणाल्या इंग्लिशमध्ये. बरं, आपल्याला इंग्लिशमध्ये संवाद सुरू केल्यानंतर आपल्याला फक्त 2च शब्द येतात, येस आणि स्पीकिंग. तिकडून आवाज आला, कॅन आय स्पीक टू शंकरशन कराडे. म्हणलं येस स्पीकिंग. इथं आमचं परभणीचं इंग्लिश संपलं होतं. मग मला म्हणाल्या युअर कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड फॉर द ऑडिशन अँड व्हॉट इज युअर वेस्ट साईज. म्हणलं वेस्ट साईज, आता वेस्ट म्हणजे वाया जाणे एवढंच मला माहिती. तर त्या म्हटल्या वेस्ट साईज काय. म्हणलं मॅडम 2 मिनिट रुको, आवाज नाही आ रही. असं आमच्या परभणीच्या हिंदीमध्ये मी सांगितलं आणि फोन ठेवून दिला. माझ्या एका मित्राला फोन केला जो इंग्लिश शाळेमध्ये शिकला होता. त्याला म्हणलं अरे मित्रा, वेस्ट म्हणजे काय. तो म्हणला वाया जाणे. मी म्हणलं मग ती बाई वाया जाण्याचा नंबर काऊन विचारायली. तो म्हणला पागल आहे का रे. त्यांनी विचारलं काय. म्हणलं त्या म्हणतात की मे आय नो युअर वेस्ट साईज. तो म्हणला अरे वेस्ट म्हणजे कंबर. म्हणलं अरे बाप. मग फोन केला. म्हणलं येस मॅडम माय वेस्ट साईज इज 32. तर आता हळूहळू कळायला लागलं की कशाला नेमकं काय म्हणतात. पण हे करत असताना खचून न जाणं सुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये फार आवश्यक आहे. आणि हे करताना पुन्हा एकदा तुमच्या भोवताली कोण माणसं आहेत, तुमच्या घरी काय वातावरण आहे, हे फार महत्त्वाचं असतं. आज माझ्या क्षेत्रामध्ये काम करताना असे अनेक प्रसंग येतात, मालिकेतून काढून टाकण्याचे, नाटकामधून काढून टाकण्याचे. पण हे करत असताना सुद्धा तुमचा आत्मविश्वास ढळू न देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर मला आजपर्यंत जे काही दिलं ते माझ्या आईवडिलांच्या संस्कारांनी दिलं, वाचनाने दिलं. आणि आत्ता मध्यंतरी देवा झिंजाडांचं एक पुस्तक वाचलं होतं, 1 भाकर 3 चुली. त्याच्यामधली काही वाक्य फार माझ्या लक्षात राहिली, ती तुम्हाला सांगतो. बघा, एक कष्ट करायला जाणारा मुलगा आहे जो शहरात जातो आणि त्याची आई त्याला पत्र लिहिते. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आपलं गाव सोडून जेव्हा आपण परक्या गावात जाऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परक्या गावात जाऊन काम करणाऱ्या माणसानं पोटात शिरून राहावं. तुला कितीही नाही पटलं तरी तुझंच बरोबर आहे बाबा असं म्हण आणि पुढे चाल. कालांतराने त्याचं त्याला पटेल की त्याचं बरोबर नव्हतं, तुझं बरोबर होतं. हे पहिलं वाक्य, पोटात शिरून राहावं, प्रगती करून घ्यावी. आणि दुसरं, कष्टाला पर्याय एकच, फक्त कष्ट. माझी आई मला नेहमी सांगते की कष्ट करून माणूस मरत नाही, तितका आळसानी मरतो. तर खरंच आहे, कष्टाला एकच पर्याय, दुसरा काहीच नाही, कष्ट. आणि ते करत राहण्याचा ध्यास घेत राहणं, तो करत राहणं, हीच आज काळ्या दगडावरची रेघ आहे. पंढरीच्या विठुराया ही एक कविता तुम्हाला ऐकवतो. बघा, ही कविता मी का लिहिली होती माहिती का. लॉकडाऊनच्या काळामध्ये वारी झाली नव्हती, 2-3 वर्ष वारीमध्ये खंड पडला होता. तेव्हा बाबा महाराज सातारकर आले होते माझा कट्ट्यावरती, ABP माझाच्या. तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला की बाबा महाराज तुमचं वय आहे 85 आणि तुम्ही वारी सुद्धा 85 वर्ष केली आहे, मग आता 2 वर्षाचा खंड पडलाय, तुम्हाला वाईट नाही का वाटत. त्याच्यावर बाबा महाराज असं म्हणाले की माझं वय जरी 85 असलं तरी मी वारी 86 वर्ष केली आहे, कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा माझ्या आईच्या पोटात होतो. मग त्यांना विचारलं बाबा महाराज 86 वर्षांच्या परंपरेमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही का वाटत. ते म्हणाले अजिबात नाही, 86 वर्ष मी पांडुरंगाला भेटतोय, याच्यात माझं काय कौतुक आहे. पांडुरंगाही मला भेटतोय ना, मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज का नाही आले गड्या. या अधिकाराने आणि या हक्काने आज आपण देवावरती प्रेम करतो का. नाही. घराघरात महिला म्हणतात की आमच्या पोराला चॉकलेट फ्लेवर आवडतो, आम्ही त्याच फ्लेवरचा मोदक ठेवतो. गणपतीचं पोट बिघडलं तर पार्वतीने इनो द्यायचं कुठं. मला त्या लोकांचं विशेष कौतुक वाटतं ज्यांच्या कारमध्ये भगव्या रंगाचा हनुमान असा उलटा टांगलेला असतो. किती लोकांच्या कारमध्ये. बरं, ते टांगतात त्याला टपली मारून परत असंही करतात. ते हनुमान आहे ना. बरं, ते ब्रह्मचारी आहेत, त्यांची कुठे पापी घेता. पण आपली भक्ती आता इतकी बदलली आहे, आपण आपल्या सोयीनुसार देवाला बदललंय, देवाला आपण आपल्या सोयीनुसार वागवलंय. माझी आजी मला शिकून गेली आहे की देवानी वाईट केल्यानंतर तुला तेव्हाच जाब विचारता येईल जेव्हा तो चांगलं करत असताना तू त्याचे आभार मानलेले असशील. तर देवाशी संवाद होणं फार महत्वाचं आहे. आणि त्या काळात पांडुरंग कुठे कुठे दिसला ही भावना माझ्या मनात आली, म्हणून मी वारकऱ्याच्या तोंडी हा संवाद लिहिला की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का.
एक वारकरी पांडुरंगाशी बोलतोय की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? म्हणजे आम्ही यंदा रखमाईन पांडुरंगाला पाहायचं नाही. म्हणजे आम्ही यंदा रखमाईन पांडुरंगाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही? नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. आम्हाला काहीच अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कराय बाबा, तुला खरंच जमल का? विचार कराय बाबा पांडुरंगा, तुला खरंच जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात, असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून. पांडुरंगा तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. तेव्हा चीन बरोबर युद्धही चालू होतं, देशावरती चारू बाजूनी संकट होती, म्हणून लिहिलं पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. देवा इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो. वारकरी म्हणतोय पांडुरंगाला, नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको, तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, ठरलं वारकऱ्याचं आणि पांडुरंगाचं पण एक मागणं आहे. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. तर हा संवाद पांडुरंगाशी मला लिहावासा वाटला, कारण राजकीय कविता मत ही ऐकली असेल ना तुम्ही? ऐकली आहे ना? नाही बरं, ही ऐकवण्याचा प्रयत्न करतो. ही राजकीय कविता मी मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी लिहिली होती. तुमच्यापैकी किती लोक मतदान करतात? काही अर्थ नाही तुम्हाला. बघा, नाही करत जा, मी गंमत करतोय. तर मी राजकीय कविता केव्हा लिहिली होती माहिती का? लोकसभेच्या मतदानाच्या वेळेला आपण बातम्या पाहत होतो. रात्री बातम्यामध्ये साहेब या पक्षात होते, सकाळी त्या पक्षात गेले, असंच व्हायचं आणि कळायचंच नाही की नेमकं आपलं मत कुठं हरवलं. हो की नाही? म्हणजे आमच्या घरात तर एवढं कन्फ्युजन झालं होतं की मी आमच्या घरातल्याच प्रतिनिधिक स्वरूपात हे कुटुंब घेतलं आणि राजकीय कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. ही कविता जेव्हा मी लिहिली तेव्हा आपण मध्यमवर्गीय घरातली माणसं असतो. माझे आई बाबा पुन्हा घाबरले, म्हणले अरे असं काहीतरी लिहित जाऊ नको, कुणाला तरी राग येईल. पण नाही, सगळ्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या लोकांनी फोन केला, अभिनंदन केलं आणि मला म्हणाले की समाजातल्या अशा काही गोष्टी आम्हाला सांगत जा, आमच्याही लक्षात येईल की आमचं कुठे चुकतंय. तर ही राजकीय कविता लिहिली, त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात एक कुटुंब निवडलं आणि त्या कुटुंबाचं मत वाया जाण्यावरती कविता लिहिली होती. बघा तुम्हाला आवडतीये का? की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, खात्यापित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं, माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं. मीच जवळ जाऊन म्हणलं, का हो काय झालं? तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का? तिन्ही सांजेला तोंड पाडून बसलात, कोणी गेलंय का? कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा. तर ऐक तुला सांगतो, म्हणाले असं झालंय, आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय. आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे, सभेला जायचं, घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे. बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही, पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही. मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचं मत विनाकारण वाया गेलं. आता या माझ्या दुसऱ्या नातवाची त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे. ना करियर में ग्रोथ है, ना जिंदगी में वाईफ है. अरे बाबा, वारशाने फक्त पैसा येतो, कर्तृत्व कुणी आणत नाही. भारतभर चालून तुझी पावलं दमली पण हात काही चालत नाही. मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत विनाकारण वाया गेलं. आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं. राजकारणातलं कळतं म्हणण्यामागे कारण आहे, आता या माझ्या मुलाला बरं का राजकारणातलं फार कळतं. याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं. चुकली वेळ, झाला खेळ, वेगळं संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं.
मग आपल्या पुढे काय प्रश्न, नवासाहेब घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू का? मग ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार, त्याचं पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत विनाकारण वाया गेलं. आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. सुनेचं नाव अस्मिता ठेवण्यामागे कारण आहे, आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. जरा कोणी नडलं ना की घरातला बाण काढायची. मी तिला कितीदा म्हणलं, सुनबाई बाण जपून वापरायचा असतो ग, एकदा दुसरा घेऊन गेला की परत येत नसतो ग. मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली. जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली. मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? आणि असं करत हिचंही मत विनाकारण वाया गेलं. आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं. घडवेल तेच घरात घडतं म्हणण्यामागे कारण आहे, आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं. नाव हिचं लक्ष्मी, हिला कमळ फार आवडतं. मी लगेच पुढे विचारलं, माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल. अहो कमळ जिथल्या तिथेच आहे, मग यांचं मत वाया गेलं नसेल. आजोबा म्हणाले, ती दुःखात नाहीये तशी, पण तिच्याही मनात तळमळे, कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे. मग ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी, यांच्यात असं काय झालं? आणि याच्यामुळे हिचंही मत आता वाटतंय वाया गेलं. त्यामुळे पुढाऱ्यांनो, तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मतांची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा. तुम्ही मात्र मतदान करायचं काही चुकू नका, करत राहा. तर सरते शेवटी मुद्दा पुन्हा हाच की मराठी भाषा, मराठी वाचन, पुस्तकं संग्रह. आज ज्या उद्देशाने आपली भेट झाली की मराठी भाषेतला एक नवीन लिहिणारा तरुण म्हणून मला इथे बोलवण्यात आलं, तर मला असं वाटतं या सगळ्याला जोडणारा धागा मराठी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात म्हणलेलं आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. जसं पूर्वपुण्याई असल्याशिवाय विठ्ठल आवडत नाही, तसं बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. ही बुद्धीचं वैभव जे आहे त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही श्रीमंती या जगामध्ये नाही. ज्यांना कुणाला तरुणांना काही सांगायचं असेल, ज्यांच्या घरात तरुण पिढी असेल, त्यांना खरंच वाचनाशिवाय पर्याय नाही. मग अशी एक विरोधाभास एवढा छान झाला, लाडसाहेब मोबाईल वापरू नका असं म्हणत होते. नेमका तेव्हा मी मोबाईलवर काहीतरी करत होतो. मी म्हटलं ह्यांनी जर मागे पाहिलं त्यांना असं वाटेल कुठून हा प्रमुख पाहुणा बोलवला, हाच मोबाईल वापरतो. पण माझाही भर वाचनाकडे जास्त असतो मोबाईलपेक्षा. तुम्हाला माझ्या कवितांमधून काही घेण्यासारखं वाटलं असेल तर ते नक्की घ्या. आशीर्वाद द्या की कुंडल गावामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळेल आणि मी नक्की येईल. पुन्हा एकदा मला फार छान वाटलं तुमच्या गावामध्ये येऊन. समृद्ध आहे, आनंद घेणारं आणि आनंद देणारं निसर्गाच्या कुशीतलं गाव आहे. तुमच्या गावातली देशाविषयीची धारणा आणि भावना अशीच कायम ठेवा. एक देशावरची कविता ऐकवतो आणि आजचं माझं बोलणं इथं पूर्ण करतो. आजकालचा आपला सगळा वेळ हा कसा वाईट आहे, तो कसा वाईट आहे, हे कसं चांगलं नाही हे म्हणण्यात जातो. पण मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे जे चांगलं आहे त्याच्याविषयी चांगलं बोललं गेलं पाहिजे. देशाविषयी चांगलं बोलणारी ही एक कविता ऐकवतो आणि ते बोलणं थांबवतो की भिन्न भाषा, भिन्न राज्ये, वेगवेगळा वेश आहे, संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे. या देशाचं कौतुक केलं पाहिजे. भिन्न भाषा, भिन्न राज्ये, वेगवेगळा वेश आहे, संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर, सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर. साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय, साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय आणि येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय. विनंती करतो भावांनो, अनावश्यक खिसा भरू नका, 4 घास कमी खा पण भ्रष्टाचार तेवढा करू नका. विनंती करतो भावांनो, अनावश्यक खिसा भरू नका, 4 घास कमी खा पण भ्रष्टाचार तेवढा करू नका. सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू, सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू, रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू. काय कुणाची बिशाद आता अन काय कुणात आहे दम, मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. मनात ठेवा देशाला, म्हणा वंदे मातरम. परत एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी, दीर्घ, सुखी, समाधानी आणि ऐश्वर्य संपन्न आणि तुमच्या प्रेमाचं आयुष्य लाभावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. कुंडल गावातल्या सगळ्या नागरिकांना मनापासून नमस्कार करतो. आणि आईवरती आपण सर कविता सादर केली, वडिलांच्यावर सुद्धा असेल तर शेवटची विनंती. शेवटची नका म्हणून मला भीती वाटते. नेमका हा शेवट कुणाचा ते कळत नाही, यांचा का माझा का कार्यक्रमाचा. शेवटचा मला शेवटचा फोटो, शेवटची विनंती म्हणलं की पोटातच गोळा येतो. पण त्यात आपल्याला रात्रभराचा प्रवास असतो, उद्या शूटिंग असतं, नाना विचार डोक्यात येतात. आज बरं का वडिलांवरती लिहिलं होतं. आज मला फार छान वाटलं की तुमच्या वडिलांच्या समाजसेवेचा वारसा तुम्ही एवढा मोठा घेऊन जाताय. बघा कुठल्याही बापाची ही कविता नीट ऐका. मी माझ्या वडिलांकडे बघून, बरं मी माझ्या पोरांवरती कविता लिहिली होती.
तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू का? आनंदाची बातमी सांगू? बरोबर 4 वर्षांपूर्वी मी जुळ्या बाळांचा बाबा झालोय. एक मुलगा आणि एक मुलगी मला. ह्याच्यात टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही, नॅचरल आहे. हा, म्हणजे मी जर म्हणलं असतं की 15-16 वर्ष प्रयत्न करावे लागले तर ठीक होतं, पण लेखक आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टी एकत्र करायची सवय लागल्यामुळे मला तिकडेही जुळत झालं. बरं, खूप लोक बोलताना गफलत करतात, ह्यांना 2 जुळे, 2 जुळ्याचा अर्थ 4 होतो, मला एकच जुळ आहे. तर काय झालं बरं का लाड सर, ही कविता एका बापाच्या नजरेतून मी लिहिली होती. एके दिवशी नाटकाच्या दौऱ्यावरनं मी पहाटे घरी आलो. माझी मुलं तेव्हा 9 महिन्यांची झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्या मुलाने मोठा आ केला. 9 महिन्यांचं झालं होतं, ते आपलं लोळत होतं पोरगं. त्याने मोठा आ केला, त्याच्या तोंडात काहीतरी पांढरं अडकलेलं मला दिसलं. मी घाबरलो आणि मी बायकोला म्हणलं, याच्या तोंडात काहीतरी पांढरं अडकलंय, ते काढ. तर ती मला म्हणाली, मूर्ख माणसा, त्याला दात आलाय. बरं, ती आधीच नागपूरची असल्यामुळे बोलतीये काय, त्याचा अर्थ काय, मनात काय, हे काहीच कळत नाही, कारण ती नागपूरची. तुम्हाला तर कळलं असेल मला काय म्हणायचं, हो की नाही? मी माझ्या लग्नामध्ये उखाणा सुद्धा राजकीय घेतला होता, माहिती का? माझं गाव मराठवाड्यातलं परभणी, बायको नागपूरची केली. विदर्भामध्ये मी लग्नाला गेलो. बरं, विदर्भामध्ये ना विचित्र प्रकार आहेत काही. त्यातला एक प्रकार म्हणजे घोडा नाचवणे. आता घोडा नाचवणे मला माहिती नव्हतं. माझं लग्न 30 एप्रिलला झालं, तापमान 48 डिग्री, इलेक्ट्रॉल पिऊ पिऊ वराड्यातले लोक नाचायलेत. म्हणलं एवढं आडलंय काय, पण नाचत होते. तर 6.5-7 फुटाचा तो घोडा होता, त्याच्यावरती या गाढवाला बसवलं होतं. आणि थोड्या वेळाने नाचणं झाल्यावर, घोडा नाचवणे म्हणजे नवरदेवाचा चेहरा गेला पाहिजे सूर्याकडं, घोड्याचे 2 तंगडे वर आणि ते असं 2 पायावर नाचतं. मला उतरल्यावर बायको म्हणे, ही आमच्याकडे पद्धत आहे म्हणे घोडा नाचवायची. म्हटलं तुम्ही घोडा नाचवला का नवर, काय आता ठीक आहे, पण ते तेव्हापासून जो मी नाचतोय तो नाचतोच आहे, आज 10 वर्ष झाले. तर जुळ्या बाळांवरती ही कविता लिहिली होती. तर बायको म्हणाली, मूर्ख माणसाला त्याला दात आलाय. म्हणलं दात कधी आला? तर ती म्हणाली, रात्री तर नव्हता, पहाटे आला असेल म्हणे. मी म्हणतो, तू काही बोलतीस का ग मूर्खासारखं? ती म्हणे, तू मूर्ख आहेस का काही विचारायला? 9 महिन्याच्या बाळाला दात नाही ते काय शेपूट येईल का? तर मुद्दा बरोबर होता, पण मला वाईट याचं वाटलं की आज घराघरात ही परिस्थिती आहे की आई आणि बाबा एवढे बिझी असतात की पोरांना मोठं होताना पाहता येतं का? नाही. घराच्या बाहेर पडतो तेव्हाही पोरं आडवे असतात झोपलेली, आणि घरी येतो घराघरात वडील म्हणतात की आम्हाला कळलंच नाही तू कधी 25 वर्षांचा झाला. आपण मनात म्हणतो, काही म्हणता का बाबा पागल झाल्यासारखं, पण ते खरंच आहे ना. पोरं मोठे कधी होतात बापाला पाहताच येत नाही. बरं, गरजेचं नाही ना की बापानेच पाहिलं पाहिजे पोरांना मोठं होताना, पोरांनी पाहिलं पाहिजे ना की बापाचं डोकं पांढरं झालं कधी. म्हणून लिहिलं, मोठं व्हायचंय वाहनं इतकी घाई काय. एका वडिलांच्या नजरेतून पोरांसाठी की अरे आत्ता नव्हे का काही महिन्यात तुमच्या घरात लहान मुलं असतील ना, तर ती भराभर मोठी होतात, त्यांचं बालपण सरून जातं. की आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला, रात्री 1:40 तुम्ही मला बाबा केला. आत्ता नव्हे का काही महिन्यांपूर्वीच जन्म तुमचा झाला, रात्री 1:40 तुम्ही मला बाबा केला. 9 महिने त्या गोड बातमीतच मी अजूनही सुखावतोय, इकडे बोळक्यात तुमच्या वर खाली दुधी दाट डोकावतोय. बरं, खोटं रडून बोलवता येते आता जवळ तुम्हाला माय, मोठं व्हायचंय वाहन इतकी घाई काय. कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, पोरं हुशार व्हायला लागतात. कळायला लागलं रे तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाजतं, किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं भावलं नाचतं. पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं, जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबलायचं नसतं. बरं, दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय, मोठं व्हायचंय वाहन इतकी घाई काय. बरं, भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कोणाला घ्यायचं? 12वीच्या पोराला घेता येतं का? याचं वाईट वाटतं की भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबड आम्ही कुणाशी बोलायचं? भरभर धावाल तुम्ही, उचलून आम्ही कुणाला घ्यायचं? स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबड आम्ही कुणाशी बोलायचं? हळूहळू सुटेल तुमची दुपट घुटी लंगोटी, येणार नाही रे मग चिव काऊ दाणा खाण्यासाठी. मग बोट सोडूनही पडेल तुमचं आता घराबाहेर पाय, मोठं व्हायचंय वाहन यार इतकी घाई काय. आणि सगळ्यात शेवटचं कडवं लिहिलं, जे प्रत्येक बाप आपल्या मुलांना म्हणतो. मुलं कितीही मोठी झाली तरी बापाची एकमेव अपेक्षा असते, आणि बाप कधीच म्हणत नाही मोठं होऊ नका, तो म्हणत असतो व्हायचंय तेवढं मोठं व्हा, मी आहे ना. अपेक्षा मात्र फार माफक असते. ती या शेवटच्या कडव्यात लिहिली की मोठं व्हायला ना नाही बरं, मोठे मोठेच व्हा. मोठं व्हायला ना नाही बरं, मोठे मोठेच व्हा. अधूनमधून थोडं वळून मागे पाहत जा. मोठं व्हायला ना नाहीच, मोठे मोठेच व्हा. अधूनमधून थोडं वळून मागे पाहत जा. कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो.
मोठं व्हायला नाहीच, मोठेच व्हा, अधूनमधून थोडं वळून मागे पाहत जा, कारण भरभर धावत सगळेच आपण खूप मोठे होतो, पण बाळ मोठं होताना मात्र बाबा लहान होतो. त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय, तेव्हा आपण म्हणावं, बाबा मोठं व्हायचे व्हानं इतकी घाई काय, मोठं व्हायचे व्हानं इतकी घाई काय. तर कुंडल गावामधल्या सगळ्या बापांना, त्यांच्या मुलांना आणि बाप होणाऱ्या मुलांना मनापासून शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. माझ्या पुढच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद मोलाचे आहेत. इथून जाताना मी खूप काही घेऊन जातो आहे. तुमची समाजसेवा, तुमची जिद्द, तुमची क्रांती आणि तुमचे आशीर्वाद. पुन्हा एकदा लाड सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. भेटत राहूया. धन्यवाद.